नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर सखी, काव्या, भूमी यांनी आता नागराजचं सत्य सायली आणि अर्जुनला सांगितल्यानंतर अर्जुन आता काव्याकडे तो व्हिडिओ मागतो. आता काव्या सांगते की मी सायलीताईच्या मोबाईलवर ट्रान्सफर करते आणि ती लगेच सायलीला तो व्हिडिओ शेअर करते. आता सायली आणि अर्जुन तो व्हिडिओ पाहतात तर त्यांनी नागराजने डांबून ठेवलेली सुमन आता त्यांना त्या व्हिडिओमध्ये दिसते आणि सुमनला पाहून तर ते दोघेही हादरवून जातात आणि आता दोघांची देखील खात्री होऊन जाते की हे काम तर आता नागराज काकाचंच असणार आहे. त्यावर सायली बोलते की ह्या तर सुमन काकू आहेत आणि मला खात्री आहे की हे सगळं नागराज काकानेच केलं असेल, त्यांनीच सुमन काकूला लपवून ठेवलंय. आता लगेचच अर्जुन त्याचा फोन काढतो आणि इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि त्यांना सांगतो की मला नागराज किल्लेदारचे मागील 3 ते 4 दिवसाचे सगळे काही फोन रेकॉर्ड्स, फोन लोकेशन वगैरे सगळं काही पाहिजे. मला संशय आहे की त्यांनीच सुमन किल्लेदारला डांबून ठेवलंय वगैरे. आता इकडे सुमन मात्र बिचारी वैतागून गेलेली असते तिथे डांबून ठेवल्यामुळे. आता नागराज तिच्यासाठी वडापाव घेऊन येतो आणि तिच्या तोंड बंद करण्यासाठी ते कापडाचा बोळा कोंबून ठेवलेला असतो तो काढतो, तिचे हात सोडतो आणि तिला सांगतो की तुझ्यासाठी वडापाव आणलाय, खाऊन घे. आता सुमन मात्र खूप चिडते त्याच्यावर आणि तो वडापाव तसाच टाकून देते आणि बोलते की नाही खायचा आहे मला. अशा निर्लज्ज माणसाची बायको होण्यापेक्षा ना मी असं उपाशी राहून मरेल. आणि ती त्याला खूप काही बोलत असते आता, पण नागराज मात्र गप्प असतो आणि सुमन आता इतकं काही बोलते आपल्याला म्हटल्यावर आता तोही खूप चिडून जातो आणि तिला उलट बोलतो की आधी कसं मी सांगितलेलं सगळं निमूटपणे ऐकून घ्यायचीस, तू माझ्यासमोर शब्द देखील काढत नव्हतीस, पण आता मात्र जास्तच बोलायला लागली आहेस तू. आणि कोणामुळे झालं हे सगळं. आणि तिच्या तोंडामध्ये बळजबरी तो वडापाव कोंबतो आणि त्याला बोलतो की मला माहिती आहे ना कोणामुळे झालं हे सगळं ना त्या सायलीमुळे झालंय, बरोबर ना, तिच्याचमुळे झालंय हे सगळं. आता सुमन मात्र तिच्या तोंडात कोंबलेला तो वडापाव कसा बसा काढून टाकते आणि बोलते की हो तिच्यामुळेच, आणि तिच्यामुळेच मला तुमचं हे असं राक्षसी रूप समजलं, तिच्यामुळेच समजलंय, नाहीतर तुमचं हे रूप मात्र, तुमचा हा चेहरा कधीच माझ्यासमोर आला नसता. जोपर्यंत मी जिवंत आहे ना मी ओरडून ओरडून सगळ्यांना सांगणार आहे, तुमचा मुखवटा सगळ्यांसमोर आणणार आहे. पण नागराज मात्र तिला आता गप्प करत असतो आणि बोलतो की ही जी तुझ्या अंगात चरबी आहे ना त्यामुळेच तू इथेस. कोणी सांगितलं होतं तुला माझ्या मागोमाग यायला? एकतर तू माझ्या मागावर आलीस, तू नको ते पाहिलंस, नको ते ऐकलंस आणि म्हणूनच तुला इथे डांबून ठेवावं लागतंय वगैरे. आता सुमन देखील खरं तर खूप जास्त वैतागलेली असते. तर इकडे सायली आणि अर्जुन विचार करत असतात की हे खरं तर नागराज काकानेच हे सगळं काही केलेलं दिसतंय आणि ते दोघेही बाहेर येऊन पाहतात तर त्यांना नागराज मात्र तिथे कुठेच दिसत नाही आणि ते विचार करतात की कदाचित हा आता सुमनकडेच गेला असावा. तर नागराज इकडे सुमनला धमकवायचं काम करत असतो. सुमन मात्र त्याच्या धमक्यांना थोडीही दाद देत नाही. त्यावर नागराज आता तिला सांगत असतो की तू जास्त बोललीस तर तुला मारून टाकेल वगैरे. त्यावर आता सुमन बोलते नाही तरी अशा माणसाची बायको म्हणून जगायची मलाच लाज वाटतीये, तुमच्यात हिंमत असेल तर मारून टाका मला. आता बरंच काही सुमन आता या नागराजला ऐकवत असते, पण नागराज मात्र शेवटी वैतागतो आणि वैतागून परत एकदा तिचे हात बांधतो आणि तिच्या तोंडामध्ये तो बोळा कोंबतो आणि बाहेर जे गुंड असतात ते खरं तर त्याला आवाज देत असतात की नागराज साहेब बाहेर या म्हणून. आणि नागराज आता तिच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा कोंबून बाहेर येतो. आता बाहेर आल्यावर हा जो गुंड असतो महिपतचा तो त्याला लगेच विचारतो, अहो पैसे कधी देणार आहेत तुम्ही आधीच्या कामाचे देखील पैसे दिलेले नाही आहेत आम्हाला. त्यावर नागराज बोलतो की काय
काय सारखं पैसे पैसे लावले रे, देणार आहे तुला तुझे पैसे. आणि इथे माझ्याच काय घोळ झालाय, माझ्या भोवती काय टेन्शन आहे आणि तुझं काय चाललंय सारखं सारखं पैसे पैसे रे. पण एवढं तुला पैशांची तंगी झाली का, भेटतील तुला तुझे पैसे. त्यावर आता रघु जो गुंड असतो तो त्या नागराजला सांगत असतो की मला पैशाची गरज आहे वगैरे, तुम्ही आधीच्या कामाचे देखील दिलेले नाही आहेत, आमचे पैसे वेळेत देऊन टाका. तर उलट नागराज त्यांनाच धमकावत असतो. तर इकडे घरी आता या सायलीच्या मैत्रिणी ज्या असतात त्या जायला निघालेल्या असतात सर्वजण, आणि सगळ्याजणी आता पूर्णाजीचा निरोप घेतात. सायली देखील जाताना सर्वांना सावकाशचा सांगून सर्वांना एकदा मिठी मारते आणि त्यानंतर या सायलीच्या 3ही मैत्रिणी आता त्यांच्या घरी जाण्यासाठी निघतात. पण तेवढ्यातच आता अर्जुनच्या फोनवर इन्स्पेक्टर सावंत लोकेशन पाठवतात. तर इकडे आता सुमन मात्र वैतागून गेलेली असते, बिचारी रडत असते. पण तेवढ्यातच तिचं लक्ष जातं की नागराज फोन तिथेच विसरलाय बाजूला, आणि तिच्या लक्षात येतं की हा तर तिचाच फोन आहे. ती आपल्या आता कसं बसं ते तोंडात घातलेला बोळा काढते आणि हाताने आता तो फोन घ्यायचा प्रयत्न करते. आता तो फोन घेताना फोन शेजारी पाण्याची बाटली देखील असते, तिच्या हातून चुकून ती बाटली खाली पडते आणि आवाज होतो. आता आवाज झाल्यावर नागराज मात्र लगेच कान टवकारून ऐकतो आणि लगेचच आत येतो. आता तो आत येणार म्हटल्यानंतर सुमन तो फोन ऑन करते आणि तसाच तिच्या साडीमध्ये लपवून ठेवते. आता नागराज लगेच आत येतो आणि सुमनकडे पाहतच असतो. त्याच्या लक्षात येतं की सुमनने त्या फोन घेतलाय, पण तो सुमनला काहीही एक बोलत नाही. तो तिला परत एकदा आता दाव्याने बांधून ठेवतो जाम, तिचे तोंडामध्ये बोळा टाकतो, तिचे हात देखील बांधून ठेवतो आणि खाली पडलेली ती पाण्याची बाटली वगैरे सगळं काही उचलून ठेवतो. आता नागराज काही बोलला नाहीये, तर सुमनला असं वाटतं की ह्याच्या लक्षातच नाही आलंय की आपण फोन घेतलाय म्हणून. पण खरं तर नागराजच्या लक्षात आलेलं असतं आणि सुमनला बांधून ठेवल्यानंतर तो हात पुढे करतो फोन घेण्यासाठी आणि बोलतो की कुठे आहे फोन, कुठे आहे, दे. आता मात्र सुमनचा नाईलाज होतो आणि सुमन आता साडीचा पदर बाजूला करून त्याला फोन दाखवते आणि नागराज लगेच तो फोन घेतो आणि स्विच ऑफ करून लगेच त्या गुंडांसोबत बोलायला बाहेर निघून जातो. तर बिचारी सुमन मात्र खूप घाबरून गेलेली असते. आता तिच्या सुटकेचा हा मार्ग देखील तिच्यासाठी बंद झालेला असतो. आता खरं तर तिला इथून सुटून नागराजचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा असतो. तर इकडे आता सायलीच्या लक्षात येतं की अर्जुन काहीतरी प्रॉब्लेममध्ये. आता ती लगेच अर्जुनकडे जाते. तर इकडे इन्स्पेक्टर सावंत फोन करून अर्जुनला सांगतात की नागराजचं जे काही लास्ट लोकेशन आहे ते त्यांनी शेअर केलं आहे आणि सुमनचा फोन काही सेकंदांसाठीच ऑन झाला होता, म्हणजे ती गायब झाल्यापासून तिचा फोन बंद होता. पण आज अचानक काही सेकंदांसाठी तिचा फोन ऑन झाला आणि त्यांच्या टीमने तेवढ्यातच तिचं लोकेशन ट्रॅक केलं आहे आणि ते लोकेशन त्यांनी आता अर्जुनसोबत शेअर केलं आहे. अर्जुन तेच लोकेशन पाहत असतो, तेवढ्या सायली देखील तिथे येते. आता अर्जुन सायलीला सांगतो की सुमन काकूचा फोन थोड्या वेळासाठी चालू झाला होता आणि आपल्याला तिचे लोकेशन मिळाले, कदाचित नागराज काका देखील तिकडेच गेला असेल, मी लवकर तिकडे जातो. त्यावर सायली लगेच त्याला बोलते की नाही, तुम्ही एकटे तिकडे जाऊ नका, मी देखील येते तुमच्याबरोबर. मागच्या वेळेस तुम्ही एकटेच गेला होतात आणि काय झालं होतं आठवतंय ना, त्यामुळे मी काही असा धोका पत्करू शकत नाहीये, मी देखील येते तुमच्याबरोबर. आता अर्जुन खरं तर सायलीला समजवायचा प्रयत्न करत असतो की अगं इथे समारंभ चालू आहे, तू काही येऊ नकोस माझ्यासोबत, ते धोकादायक असू शकतं. पण सायली मात्र त्याचं काही एक ऐकत नाही. सायली सांगते की अहो आता कार्यक्रम संपतच आलाय, कोणाच्या लक्षात देखील येणार नाही, मी आलेच. आणि ती आता तिच्या खोलीमध्ये निघून जाते, तिचा मोबाईल आणि तिची पर्स वगैरे घेते आणि लगेच आता अर्जुनसोबत जाण्यासाठी निघते. पण जाण्यापूर्वी ती कल्पनाला सांगते की मी मार्केटला जाऊन आले. त्यावर कल्पना विचारते मार्केटला, अगं आता अचानक असं मार्केटला कशाला, इथे तर पाहुणे आहेत. त्यावर सायली सांगते की हो, तिची वाणासाठी रोपं आणली होती ना, ती आता संपली आहेत, त्यामुळे अजून काही बायका देखील बाकी आहेत, मी एक काम करते, लगेच मार्केटला जाऊन रोपं घेऊन येते. त्यावर कल्पना सांगते की अगं तू कशाला, विमल जाईल ना. पण सायली बोलते की नाही, मला स्वतःलाच जायला हवं आहे. आणि आता ती लगेचच कल्पनाला मी येते थोड्या वेळात सांगून अर्जुनसोबत आता निघून जाते.
तर जाताना विमल आणि अस्मिता देखील त्या दोघांनाही पाहतात, मात्र ते खूप गडबडीत असल्यामुळे कोणी त्यांना काही बोलत नाही. तर इकडे आताच अश्विन देखील तो कार्यक्रम आवरल्यावर ऑफिसला त्याच्या मेडिकलला वगैरे जाण्यासाठी तयार झाला आहे. तर तन्वी आता त्याला हटकते की बघ ना किती त्यांचं कौतुक, म्हणजे त्यांची पहिली संक्रांत आहे. पहिली कसली, त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजलाच आता 3 वर्ष झालेत आणि मागच्या वर्षी त्यांनी जे लग्न केलं ना ते देखील सगळ्यांच्या मनाविरुद्ध केलं आहे आणि तरी देखील त्यांच्या पहिल्या संक्रांतीचा एवढा खास करतायत वगैरे असं. खरं तर तुझ्या घरचे ना त्यांना जास्तच डोक्यावर घेत आहेत, त्यांच्या सगळ्या गोष्टी देखील सोडून देत आहेत. त्यावर अश्विन चिडतो आणि बोलतो की माझ्या घरचे. त्यावर तन्वी बोलते की अरे म्हणजे आपल्या घरचे असं म्हणायचं होतं मला. नाही म्हणजे तुझ्या घरच्यांवर मी देखील तेवढंच प्रेम करते, अरे ते माझ्या देखील घरचे आहेत. आणि बघ ना आपली देखील पहिली संक्रांत आहे, कोणाच्या हे लक्षात देखील आलं नाही, मला साधं कोणी शुभेच्छा देखील दिल्या नाही आहेत. त्यावर अश्विन बोलतो की अगं हे सगळं शुभेच्छा वगैरे ना सोशल मीडियाचं फॅड आहे, दुसरं काहीही नाही आहे. त्यावर तन्वी त्याला बोलते की तू सगळ्यांसोबत पतंग उडवायला गेलास तेव्हा सुद्धा कोणाच्या लक्षात नाही आलं की मी इथे नाही आहे म्हणून, आणि आपली देखील पहिली संक्रांत आहे. त्यावर अश्विन बोलतो की हे बघ मला या सगळ्यामध्ये अजिबातही पडायचं नाही आहे, मला निघायला उशीर होतोय. तेवढ्यात तन्वी त्याला बोलते काय तू आज देखील जाणार आहेस हॉस्पिटलला. त्यावर अश्विन सांगतो की हो मी डॉक्टर आहे आणि डॉक्टरांना काही संक्रांतीची सुट्टी बिट्टी नसते, उगाच आम्ही प्रार्थना करत असतो की मांजाने कापलेल्या दुखापत झालेल्या कोणाची केस येऊ नये म्हणून. नाही म्हणजे रीतीभाती पाळाव्यात पण दुसऱ्यांना त्रास होऊ नये याचा देखील मात्र विचार करावा. आणि आता अश्विन हॉस्पिटलला जाण्यासाठी निघून जातो. तर तन्वी मात्र विचार करत असते की जाऊ दे, याला तर काही कौतुकच नाही आहे, एखादा दागिनासुद्धा दिला नाही आणि मला संक्रांतीला. आता हा नागोबा मात्र बाहेर तिळगुळ खात बसलाय की सुमनकडे गेलाय हे तरी पाहते मी. आणि आता ती हॉलमध्ये येते नागराज तिथे आहे की नाही पाहण्यासाठी. तर इकडे सायली आणि अर्जुन देखील आता इन्स्पेक्टर सावंतांनी दिलेल्या त्या लोकेशनपर्यंत पोहोचलेत. आता ती इकडे तिकडे शोध घेत असतात पण त्यांना काही कोणी दिसत नाही. तरी हे दोन्ही गुंड आता ते पत्र्याचं शेड असतं जिथे की त्यांनी सुमनला ठेवलं आहे त्याच्या दारावर बाहेर थांबलेले असतात. तेवढ्यातच नागराज तिथे येतो आणि त्यांना सांगतो की हे बघ आतमध्ये जे कोणी माझी बायको, आता तो बोलणारच असो की माझी बायको आहे आतमध्ये, पण तेवढ्यातच तो थांबतो आणि बोलतो की हे बघ आतमध्ये जे कोणी बाई आहे ना तिने अजिबातही आरडाओरडा वगैरे काही करता कामा नये. तिने काही आवाज केला, हालचाल केली, आरडाओरडा जर केला ना लगेच मला फोन करून सांग आणि ते कुलूप लावून घे त्या खोलीला. त्यावर आता हा रघु परत एकदा नागराजकडे पैसे मागतो. मग बोलतो की हां ते ठीक आहे पण जर पैसे मिळाले असते तर बरं झालं असतं. तर सायली आणि अर्जुन आता त्या लोकेशनपर्यंत पोहोचणारच पण तेवढ्यातच आता अर्जुनला ठेच लागते आणि तो खाली बसतो. आता त्याला ठेच लागल्यामुळे सायली देखील खाली बसते आणि त्याला विचारत असते की जास्त नाही ना लागलंय तुम्हाला. तर इकडे नागराज आता या दोघांनाही धमकी देऊन मात्र निघून जातो की तुमचे पैसे मिळतील पण काम चोख करा वगैरे. आता तो तिथून निघून गेल्यानंतर हे दोघंही गुंड देखील चहा पिण्यासाठी निघून जातात आणि विचार करतात की जाऊ देत, कुठे आपल्याला कामाचे पैसे मिळाले तेव्हा पैसे मिळाल्यावर पाहता येईल, तोपर्यंत चहा पिऊन येऊयात. आता सायली आणि अर्जुन आता खरं तर त्या शेडपर्यंत तिथपर्यंत पोहोचलेत आणि इकडे तिकडे कुठे सुमन दिसते का, कोणी सापडतंय का ते शोध घेत आहेत. तर सुमन आता त्या शेडमध्येच असते आणि तिच्या लक्षात येतं की इथे कोणीतरी आलंय. तर आता अर्जुन त्या शेडच्या दुसऱ्या बाजूला जो दरवाजा असतो तो उघडून पाहत असतो आत कोणी आहे का, पण तिकडे तर त्याला कोणी देखील दिसत नाही आणि त्या दरवाजाचा आवाज होतो. तशी सुमन आता सावध होते. तिच्या लक्षात येतं की आता मात्र आपण इथनं सुटू शकतो. आता सुमन ओरडायचा प्रयत्न करत असते पण नागराजने तिचं जे तोंड बंद करून ठेवलेलं असतं त्यामुळे तिला थोडं ओरडताही येईना. आता त्या पत्र्याला असलेल्या छोट्याशा छिद्रातून तिला दिसतं की बाहेर सायली आणि अर्जुन आहेत. आता ते बोलत असतात की सुमन काकू तर इथे कुठेच नाही सापडली. त्यावर सायली बोलते की लोकेशन हेच आहे ना,
कदाचित आपण दुसऱ्या गल्लीत तर नाही आलो ना, शेजारच्या गल्लीतही एकदा पाहूयात. आणि ते परत एकदा आता तिथे शोध सुरू करतात की कुठे सुमन सापडते का. तर सुमन आता हुशारीनेच ती खुर्ची सरकवत सरकवत कशी बशी आता ती त्या दरवाजापर्यंत पोहोचते आणि जीवाच्या आकांताने ओरडायचा आणि पायांनी तो दरवाजा वाजवायचा प्रयत्न करते. आता दरवाजाचा आवाज सायली आणि अर्जुनच्या कानावर येताच त्यांच्या लक्षात येतं की आवाज येतोय आणि हा दरवाजा देखील बंद आहे, याचा अर्थ नक्कीच आत कोणीतरी आहे. तेवढ्यातच सायली बोलते की सुमन काकू तर आत नसेल ना, त्यांना तर कोणी बांधून ठेवलं नसेल ना इथे. आणि आता ते दोघेही सुमनला सोडवण्यासाठी त्या दरवाजापर्यंत येतात आणि अर्जुन आवाज देत असतो. तर इकडे सायली आणि अर्जुन मात्र घरी नाही येत म्हटल्यावर पूर्णा आजी बोलते की चला, आजचा समारंभ तर छान पार पडला, पण सुमन असती तर बरं झालं असतं. तेवढ्यात कल्पना देखील बोलते, हो ना, मला देखील बायका विचारत होत्या की सुमन नाही आहे का. तेवढ्यात अस्मिता विचारते, हो ना, आणि सायलीबद्दल देखील विचारत होते. सायली आणि अर्जुन असे अचानक मध्येच कुठे निघून गेले बरं. त्यावर पूर्णा आजी कल्पनाला सांगते की सायलीला लवकर फोन करून घरी बोला. आता कल्पना सायलीला फोन करत असते, पण सायलीचा फोन काही लागेना. त्यामुळे आता प्रताप देखील अर्जुनला फोन करून पाहतो, पण अर्जुनचा देखील फोन काही लागत नसतो. तर अर्जुन आणि सायली त्या बंद दरवाजाजवळ येतात आणि अर्जुन आवाज देत असतो की सुमन काकू तू आत आहेस का? आत असशील तर आम्हाला सांग. त्यावर आता सुमन जीवाच्या आकांतानं ओरडायचा प्रयत्न करत असते आणि तिचा आवाज ऐकून अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येतं की सुमन आतच आहे. त्यावर अर्जुन तिला सांगतो की तू दरवाजापासून थोडीशी लांब हो, मी आता दरवाजा तोडणार आहे. तशी आता सुमन परत एकदा ती खुर्ची सरकवत दारापासून थोडीशी दूर जाते आणि अर्जुन आता दरवाजाला धडक्या देऊन ते दरवाजा तोडायचा प्रयत्न करत असतो. पण आता तो प्रयत्न करत असतानाच तिथे ते दोघे गुंड येतात आणि पाहतात तर काय, इथे कोणीतरी दोघे जण ते सुमनला सोडवायचा प्रयत्न करतायत. आणि त्यातील एक जण आता तिथेच पडलेलं एक लाकूड उचलतो आणि तो सायलीवर आता प्रहार करणारच असतो. पण तेवढ्यातच अर्जुन हातमध्ये घालतो आणि सायलीवरला लागणारं ते लाकूड पकडतो. आता हे पाहून तर सायली देखील खूप जास्त घाबरवून जाते. आता अर्जुन एकटाच त्या दोन्ही गुंडांशी लढत असतो आणि त्यांना मारत असतो. तर तेवढ्यातच सायलीला सुचतं आणि तिथे पडलेलं एक दुसरं लाकूड उचलून ती आता ते एका दुसऱ्या गुंडाला मारते. त्यामुळे आता अर्जुन दोघांनाही खाली पाडतो आणि दोघांना देखील मारून त्यांचे चांगलेच बेदम मारहाण करून चांगलेच त्यांचे हाल करतो आणि त्या दोघांनाही आता तो बेशुद्ध करतो. तर तिथे चावी पडलेली असते, एकाच्या खिशातनं ती दरवाजाची चावी तिथे पडते. तर सायली लगेच ओरडते की अहो चावी. आता अर्जुन ती चावी घेणार, तेवढ्यातच आता दुसरा गुंड येऊन ती चावी घेऊन फेकून देतो लांब. तर अर्जुन मात्र त्याला पकडतो आणि चांगला धुतो. आणि आता ते दोघेही बेशुद्ध पडल्यानंतर अर्जुन बोलतो की आपल्याला यांना लपवावं लागेल, नाहीतर इथे कोणी आलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि अर्जुन आता त्या दोघांनाही लपवतो. त्यानंतर मात्र अर्जुन आता दरवाजाला धडक्या देऊन तो दरवाजा तोडतो आणि दरवाजा तोडल्यानंतर समोर पाहतो तर काय, त्याला एकदम बिकट परिस्थितीमध्ये अशी डांबून ठेवलेली सुमन दिसते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता नागराज परत एकदा सुभेदारांच्या घरी पोहोचलाय. तेव्हा तन्वी त्याला सांगते की तुम्ही कुठे निघून गेला होतात? सायली आणि अर्जुन कार्यक्रमातून मधूनच कुठेतरी निघून गेलेत आणि अजून देखील परत आलेले नाही आहेत. आता हे ऐकल्यावर नागराज मात्र चांगलाच घाबरतो. तर सुमनला सोडवल्यानंतर सायली आणि अर्जुन तिला विचारतात की सुमन काकू, आम्हाला खरं सांगा, तुम्हाला इथे कोणी डांबून ठेवलं? त्यावर सुमन सांगते की आमचे अहो यांनीच मला इथे डांबून ठेवलं आहे. त्यावर आता नागराजनेच हिला डांबून ठेवलंय, हा जो सायली अर्जुनचा संशय असतो तो का आता खरा ठरलेला असतो. आणि हे खरं ठरलंय म्हटल्यानंतर ते दोघेही खूप जास्त आश्चर्यचकित होतात की नागराज काका स्वतःच्याच बायकोसोबत असं कसं काय वागू शकतो.
तर सर्वजण आता सायली अर्जुनची वाट पाहत असतात, कारण ते आता बराच वेळ झाला अजून घरी आले नाही आहेत. आणि तेवढ्यातच विमल बोलते की हे काय आहे, दादा आणि वहिनी आलेच. आणि सर्वजण दरवाजात येऊन पाहतात तर सायली आणि अर्जुन आता घरी पोहोचलेले असतात. तर आता सर्वच जण त्यांना विचारत असतात की अरे तुम्ही दोघे असे अचानक कुठे निघून गेला होतात, किती वेळची वाट पाहत होतो आम्ही तुमची वगैरे. त्यावर सायली आणि अर्जुन त्यांच्यासोबत आणलेल्या सुमनला सर्वांसमोर आणतात. आता सुमनला तिथे पाहिल्यानंतर मात्र नागराज आणि तन्वी चांगलेच घाबरून जातात. आता मात्र आपलं भांडं फुटलंय आणि सुमनने या दोघांना सगळं काही सत्य सांगितलं असणार, त्यामुळे आता मात्र आपली वाट लागणार आहे हे त्या दोघांच्याही आता लक्षात आलंय. तर एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका. धन्यवाद.